पुणे जिल्ह्यातील खेड तालुका आहे आणि खेड तालुक्यातील कुरुळी नावाचे एक गाव आहे। कुरुळी या गावामध्ये एक महिला जवळपास 27 वर्ष वयाची तिच्या मुलासह राहत होती। आता त्या ठिकाणी रूम ती भाड्याने करून राहत होती। मात्र दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी तिच्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू होतो। आता मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी भाड्याने राहत असल्यामुळे सदरील महिला त्या मुलाचा मृतदेह माहेरी म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील धर्मापुरी या ठिकाणी घेऊन येते। आता त्या ठिकाणी घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणीच म्हणजे अंबाजोगाई तालुक्यातील पुस या ठिकाणी तिचं सासर होतं। आता सासरच्या घरी देखील त्या संदर्भात माहिती दिली जाते, तिच्या पतीला देखील माहिती दिली जाते आणि त्यानंतर मग त्या मुलाचे आजोबा इसाक हे त्या धर्मापुरी या ठिकाणी येतात। आता धर्मापुरी या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी अंतिम संस्कार पार पडू लागलेले असतात। त्याचवेळेस त्यांना त्या ठिकाणी संशय येतो आणि संशय आल्यानंतर ते आपल्या सुनेला या संदर्भात विचारतात, तेव्हा सून सांगते की मुलाला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। आता ज्या पद्धतीने सून सांगत होती त्याच्यावर सासऱ्यांना विश्वास बसला नाही। त्यांनी तात्काळ परिणाम या संदर्भात माहिती दिली। पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि तो अंतिम संस्कार देखील जो सुरू होता तो बंद केला आणि बंद केल्यानंतर ज्या मुलाचा मृत्यू झाला होता त्या मुलाच्या बाबतीत आता शवविच्छेदन करायचे ठरलं होतं। मात्र हे सर्व करण्यासाठी त्या मुलाची आई नकार देत होती, कारण त्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे, पुन्हा जर पीएम केलं तर पुन्हा एवढ्याशा जीवाचं काय होईल असं म्हणजे तिचं बोलणं सासऱ्यासोबत चालू होतं। परंतु पोलिसांनी आता त्यामध्ये हस्तक्षेप केलेला होता। त्यानुसार त्या 6 वर्षाच्या मुलाचं पीएम करण्यात आलं आणि ज्यावेळेस पीएम करण्यात आलं त्यावेळेस अतिशय धक्कादायक आणि भयंकर स्वरूपाची घटना समोर आली। जी माता, जी आई त्या मुलाचं पीएम करायचं नको म्हणत होती, त्याच मातेनं त्याच मुलाला अतिशय भयंकर पद्धतीने संपवलं होतं। आता जवळपास म्हणजे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी गावामध्ये हे प्रकरण घडलेलं होतं। त्या ठिकाणाहून ती इर्टिगा गाडीमध्ये त्या मुलाचा मृतदेह घेऊन गावाकडे आलेली होती आणि तिला त्या ठिकाणी अंतिम संस्कार करायचे होते, सर्वांसमोर करायचे होते, जेणेकरून या प्रकरणाचा कोणालाच काही थांगपत्ता अथवा कोणाला काही माहिती होऊ नये। परंतु त्या मुलाच्या आजोबांनी जे आक्षेप घेतला त्यामुळे हे सर्व प्रकरण उघड झालं। नेमकं प्रकरण काय होतं, कसं घडलं होतं आणि कुठं घडलं होतं, करण्यामध्ये त्या मुलाची हत्या करण्यामध्ये आईचा काय उद्देश होता तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। मित्रांनो, परळी तालुक्यातील बसरीन शेख नावाची तरुणी वय वर्ष 27 वर्षे, गेल्या काही वर्षापूर्वी तिचा विवाह झाला होता मेहबूब शेख यांच्याशी। मेहबूब शेख हे राहत होते अंबाजोगाई तालुक्यातील पुस या ठिकाणी। आता पुस या ठिकाणी राहत असताना ते उद्योग पाणी करत होते पुणे या शहरामध्ये। आता पुणे या शहरामध्ये उद्योग करत असताना बसरीन बरोबर लग्न झालं होतं आणि त्यांनी पूर्ण संसारच त्या पुण्यामध्ये नेला होता। आता त्या ठिकाणी नेला तर त्या ठिकाणी त्यांचा संसार अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होता। त्यांना सुरुवातीला 2 मुलं झाली, त्याच्यानंतर तिसरा मुलगा जो अवघ्या 6 वर्षाचा होता। असं त्यांचा सुखी संसार अतिशय आनंदात चाललेला होता। आता त्या ठिकाणी मेहबूब यांचा मित्र राम याचं मेहबूब याच्या घरी जाणं येणं होतं। आता पुणे या ठिकाणी राहत होते, सर्व काही सुखी संसार मेहबूब आणि बसरीन यांचा सुरू होता। मात्र राम हा त्या ठिकाणी गेलेला होता। आता त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्याशी गप्पा गोष्टी, गावाकडचा विषय, इतर सर्व काही विषय त्या ठिकाणी व्हायच्या आणि त्या ठिकाणी होत असताना त्या ठिकाणी मेहबूब याची पत्नी बसरीन देखील त्यांच्या बैठकीला बसायची, त्याच्यासाठी बोलणं व्हायचं। आता असा जवळपास त्यांचा संपर्क सुरू झालेला होता। आता कधी कधी मेहबूब हा घरी नसताना देखील राम घरी यायचा, त्यामुळे तो पत्नीबरोबर म्हणजे बसरीन बरोबर बोलायचा। आता हे सर्व एकदम सुरुवातीच्या याला काही वाटलं नाही, मेहबूबला देखील काही वाटलं नाही, रामला देखील काही नाही आणि बसरीन यांना देखील काही वाटलं नाही। आता मुलं तर समजा लहानाचे मोठे होऊ लागले होते, सर्व काही त्या ठिकाणी शिक्षणाची देखील त्यांची तयारी होती। मात्र जसं जसा काळ पुढे जाऊ लागला तसं राम आणि बसरीन यांच्यामध्ये काहीतरी वेगळं मेहबूब याला दिसून येऊ लागलं, कारण ज्या पद्धतीचं राम याचं वागणं होतं आणि बसरीन या दोघांचं जे काही नजरेचे इशारे होते ते त्याला लक्षात आले होते। त्यामुळे त्याने बसरीन याच्याशी या विषयावर चर्चा केली। त्यानंतर बसरीन यांनी सांगितलं की मला तुमच्याबरोबर राहायचं नाही, मला वेगळं राहायचं, कारण तुम्ही माझ्यावर नेहमी संशय घेता। आता राम हा आपल्या गावाकडचा व्यक्ती आहे, त्यामुळे तो घरी येतो, त्याच्याशी बोललं तर म्हणजे तो माझ्यावर प्रेम करतो, आता माझ्याशी संबंध ठेवतो असा विषय त्यामध्ये होत नाही। त्यामुळं तुम्ही 2 मुले घ्या, मी 1 मुलगा घेते आणि मी माझं वेगळं राहते। आता असं झाल्यानंतर आता हे जवळपास प्रकरण झालेलं होतं 1 ते 1.5 वर्षापूर्वीचं। आता 1 ते 1.5 वर्षापूर्वी हे प्रकरण झाल्यानंतर बसरीन हे पुणे शहरातून खेड तालुका आहे आणि खेड तालुक्यातील कुरुळी नावाचं गाव आहे।
त्या ठिकाणी ती राहण्यासाठी गेली. आता त्या ठिकाणी राहण्यासाठी गेल्यानंतर मग आता रामला तर रान मोकळं झालं होतं, कारण मेहबूब त्याच्यापासून दूर गेलेला होता. आता फक्त बसरीन त्याच्या हातात होती. त्यानुसार आता त्यांच्या दोघांचा संपर्कही वाढू लागला आणि ज्या प्रेमाचा आणि ज्या संबंधाचा संशय मेहबूब घेत होता ते खरोखरच दोघांचं सुरू झालेलं होतं. परंतु पतीला कसं आपण स्पष्टपणे बोलावं अथवा हे सर्व कळाल्यानंतर तो आपल्यावरच आरोप घेईल, आपल्यावर संशय घेईल आणि आपलंच बदनामी करेल. त्यामुळं बसरीन हे काही सांगत नव्हते अथवा तिने मेहबूब यालाच करायचं ठरवलं, दडपून टाकायचं ठरवलं. आता जे प्रकरण झालं होतं, आता ते प्रकरण झाल्यानंतर राम खूपच जवळ गेला. आता जवळ गेला, जवळपास ते एकाच रूममध्ये राहू लागले. आता त्या ठिकाणी राहत असताना त्या ठिकाणी त्यांचा 6 वर्षाचा मुलगा आवेज, जो की बसरींबरोबर राहण्यासाठी आला होता. मग आता त्या ठिकाणी राहत असताना त्या ठिकाणी दोघांमध्ये हे 6 वर्षाचा जो आवेज होता त्याचा अडथळा ठरू लागला. मग अडथळा ठरू लागला तर मग आता काय करायचं काय? तर मग त्यासाठी आता जी ज्या आईने त्या आवेजला जन्म दिला होता, ज्या आईने त्याला आवेजला लहानाचं मोठं केलं होतं, त्याच आवेजबद्दल तिच्या मनामध्ये अतिशय क्रूर भावना निर्माण झाली होती. कारण राम आणि बसरीन या दोघांमध्ये जे काही संबंध होत होते त्या संबंधाला हा आवेज अडथळा ठरत होता. मग त्याला आता आपल्या वाटेतून बाजूला काढायचं, कारण आता माझ्याकडे जी ओळख आहे फक्त ती आवेज याची ओळख आहे. जर आता आवेजला बाजूला केलं तर राम आणि बसरीन आपल्या दोघांचा संसार अतिशय चांगल्या पद्धतीने होईल असं त्या दोघांनी एकमेकात म्हणजे ठरवलं होतं, जेणेकरून पुन्हा आपल्याला जो भूतकाळ आहे ते पुन्हा आपल्या समोर दिसणार नाही. आता त्यानुसार दोघांचं प्लॅनिंग ठरलं होतं. आता प्लॅनिंग ठरल्यानुसार आता मग मारायचं कसं याची माहिती तर कोणाला कळाली नाही पाहिजे. त्यामुळे त्यांनी संध्याकाळी जवळपास 4 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 11 साडे11च्या सुमारास आवेजाला झोपेतून उठवलं आणि झोपेतून उठवल्यानंतर त्याला बाथरूममध्ये नेण्यात आलं. बाथरूममध्ये नेलं आणि त्या ठिकाणी एक ड्रम होता पाण्याच्या ड्रममध्ये त्याला उलटं सोडलं. त्या ठिकाणी उलटं सोडून जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याला लटकत ठेवलं. परंतु पाण्यामध्ये ज्यावेळेस तो तडफडू लागला त्याच्यानंतर त्याच मातेने आणि या रामने त्याचं डोकं भिंतीवर आपटलं आणि भिंतीवर आपटल्यानंतर त्या आवेज म्हणजे 6 वर्षाचा त्याचा जीव तरी किती असणार आहे, त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. ज्या पद्धतीनं मातेनं त्याला मारलं होतं, अतिशय क्रूर पद्धतीने हे प्रकरण घडलेलं होतं. आता हे सर्व झाल्यानंतर आता हे आपल्या अंगावर काही येऊ नये याच्यासाठी राम आणि बसरीन यांनी एक प्लॅन केला की आता आपण हा मृतदेह माहेरी घेऊन जाऊ. म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात धर्मापुरी गाव आहे, त्या ठिकाणी जाऊन याच्यावर अंतिम संस्कार करू आणि त्या ठिकाणी सांगताना असं सांगू की याला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आता खेड म्हणजे गावाकडे त्या ठिकाणी त्याच्यावर अंतिम संस्कार न करता सर्वांच्या समोर त्याच्यावर अंतिम संस्कार करायचा असं त्यांचं ठरलं. त्यानुसार एर्टिगा गाडीमध्ये राम, बसरीन आणि तो मृतदेह 6 वर्षाच्या मुलाचा ते घेऊन थेट परळी तालुक्यात धर्मापुरी या ठिकाणी पोहोचले. आता धर्मापुरी येथे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. तोपर्यंत बसरीने तिच्या पतीला सांगितलं होतं, तिच्या सासऱ्यांना देखील सांगितलं होतं की असं आवेजच्या बाबतीत झालेलं आहे, तुम्ही अंतिम संस्कारासाठी गावाकडे म्हणजे धर्मापुरी या ठिकाणी या. आता धर्मापुरी या ठिकाणी सासरे आले. पोहोचल्यानंतर त्यांना थोडा त्या ठिकाणी संशय आला, कारण ज्या पद्धतीने बसरीन बोलत होती, वागत होती, तिच्या चेहऱ्यावर जे हावभाव होते ते तिच्या सासरेला म्हणजे मेहबूब शेख यांचे वडील इसाक मोहम्मद शेख यांना तो संशय आला. आणि संशय आल्यानंतर त्यांनी परळी पोलिसांना संपर्क केला. परळी पोलिसांना सांगितलं की असं प्रकरण आहे, पण यामध्ये आम्हाला काहीतरी संशय येतो, त्यामुळे मृतदेहाचा PM करण्यात यावा अशी त्यांनी विनंती केली. आता पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलं होतं. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आल्यानंतर बसरीन यांनी मृतदेहाचं PM करायचं नको असा हट्ट केला. 6 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं PM करून काय मिळणार, त्याचा हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे, पुन्हा अजून पुढचे प्रसंग वाढवायचे म्हणून ती विरोध करत होती. परंतु ज्यावेळेस आता पोलिसात हस्तक्षेप झाल्यामुळे ती आता PM करणं तिला भाग होतं आणि PM करायसाठी त्याचा मृतदेह घेऊन गेला. जसा PM करण्यासाठी त्याचा मृतदेह आवेजचा घेऊन जाण्यात आला त्यावेळेस बसरीन हिच्या चेहऱ्यावर अतिशय दुःख दिसून आलं, कारण जे काही तिने कारनामा केला होता, ज्या पद्धतीने आवेजला संपविलं होतं तेच आता सर्व काही उघड होणार होतं. नातवाबद्दल जी काही घटना घडलेली त्याबद्दल संशय होता, तो त्यांच्या मनातला संशय अगदी खरा ठरला. ज्यावेळेस PMचा रिपोर्ट आला त्यावेळेस PMच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की
आवेजाला पहिल्यांदी ड्रममध्ये बुडवलं, म्हणजे त्याचा श्वास गुदमरला, त्याच्यानंतर त्याचं डोकं भिंतीवर म्हणजे कोणत्या तरी ठिकाणी आदळण्यात आलं, असं त्या PM रिपोर्टमध्ये आलं होतं. आता त्यानुसार पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी ॲक्शन घेतली आणि महबूब शेख यांचे वडील इसाक शेख यांच्या फिर्यादीवरून महाळुंगे पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. त्या ठिकाणी फिर्याद देण्यात आली आणि फिर्याद दिल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. आता ज्या पद्धतीने हे सर्व भिंग फुटलं होतं, PM रिपोर्ट आल्यानंतर ज्या रामने म्हणजे बसरींचा प्रियकर रेटिका गाडी घेऊन आला होता, त्यानंतर त्याने त्या ठिकाणचा गोंधळ पाहून त्या ठिकाणाहून पलायन केलं. आता पोलिसांनी त्या ठिकाणी बसरीन हिला ताब्यात घेतलंय. राम याचा देखील शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत. मित्रांनो, अशा घटना खूपच वाईट घडतात, परंतु यामधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. यामध्ये आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही अथवा कोणाची कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला प्रोत्साहन देखील द्यायचं नाही. परंतु ज्या पद्धतीने अशा प्रकारचे गुन्हे समाजात घडत आहेत, ते इतरांना त्यापासून काहीतरी प्रोत्साहन मिळावं, त्याच्यापासून काहीतरी म्हणजे समजून घ्यावं, शिकावं, यासाठी आपण हे घटनेचं विस्तारित रूप आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यामुळे सतर्क राहा, सुरक्षित राहा. तोपर्यंत नमस्कार.